अशा वजनदार राष्ट्रातल्या पुलमाणसे त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा. तरुण मुलांनो, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. असंच बोंबलत फिरावं लागेल. हा सध्या बायकांचं लय अवघड आहे. पोरांचे बाप पुरी हँग झाले ते आम्हालाच काय काय महाराज आमच्या पोराला पोरगी, आम्हाला तेवढेच धंदेत का? आमचाच प्रवास आम्हाला उरकाना. तुझं काय बने त्या लायकीचं आहे का? बोंबलत फिरत आहे, त्याला कोण बायको देईन? तुम्हाला खरं सांगतो, मी जेमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत. लग्नाचे एजंट आहेत म्हणत 3-3, 4-4 लाख रुपये हंत्यात मधल्या मध्येच. त्या पोरीला 1-2 लाख देतात आणि 2-3 लाख मध्ये दाबीत येते. लय पैसा आहे बघा. कोणाला जर या धंद्यात उतरायचं असेल चांगला स्कोप आहे, पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणण्याची नांदली पाहिजे, नाही नांदल्यावर दलाला इतकी तुडी होती लोक मधली. आणि पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते महिला म्हणजे मला सांगा बरं. एका लाखात तिने त्याचं आयुष्य इथं कडेला काढायचं का? पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत संसार फुलवायचा एका लाखात कसं शक्य? 3 महिना 2 महिने राहते जाते निघून. बायको निघून गेले हो आम्हाला म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? तिकडच मर, इकडं नको येऊ. आता चांगला ठणठणीत होता तेव्हा आम्हाला नाव ठेवायचं ना. आता बायको निघून गेलं म्हणतो का मला माळ घालायची. नमुने वाढले ते. क्वालिटी कमत तरुण मुलांनो. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. उमेद, चैतन्य, उत्साह, त्याचं नाव तरुण.
बघून करून मला लोक काय म्हणतात ना, मर जन्माला येऊन काहीतरी स्वतःचं विश्व निर्माण करा. बापाची इष्ट मजा करू नका. शहाजीराजांची एवढी संपत्ती होते की शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची गरज नव्हती. 8 पिढ्या बसून खाल्लं असतं एवढं यांच्या वडिलांनी कमवलं होतं. पण शिवाजी महाराजांनी जर बसून खाल्लं असतं तर आज सत्याच्या मंडपामध्ये त्यांचा पुतळा लागला नसता. इतिहास रेगावणाऱ्यांचा होत नसतो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. 1 किल्ला जिंकले थांबले नाही, 2, 3, 50, 100, 400 पेक्षा जास्त किल्ले जिंकले, पण स्वराज्य थांबलं नाही. थांबू नका, थांबला तो संपला. नाविन्य, नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन उत्साह तरुण मुलांच्या जीवनामध्ये यासाठी घासल्याच्या तलवाला धार येत नाही. तसं क्षेत्र कोणतं आहे सुद्या, कष्ट आहे, जिद्द आहे, मेहनत आहे, चिकाटी. रमभाऊ सारखा एक सर्वसामान्य वारकऱ्याचा मुलगा नाशिक सारख्या प्रगतशील सिटीमध्ये सुद्धा एक बिल्डर आणि एक व्यावसायिक म्हणून मानाचा दर्जा ही कष्टाची ताकद आहे. माय देव फुकट देत नाही कुणाला. लक्ष्मी काय कुणाच्या घरी पाणी भरती काय? त्याला काम करण्याची प्रवृत्ती पाहिजे, बुद्धी पाहिजे, मन मेंदून मनगट तिन्हींचा संगम, आणि मग रिस्क घ्या. तुम्ही आयुष्यात फिक्स होणार नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं नियोजन तंतोतंत आणि हुशार बुद्धिमान माणसाचं हे काम आहे. आयुष्यात संसार फुलवायचं तरी काय बावळटाचं काम आहे काय तेव्हा. आणि एवढं अनेक वाक्य सांगतो, नुसती श्रीमंती नाही, श्रीमंतीच्या बरोबर वारकऱ्याची संस्कृती सुद्धा या वाघ परिवाराने जपली, याचा आम्हाला खरा आनंद आहे. पैशावाले लय पडले तो, त्यांना काय, त्यांना देव धर्म आचार विचारायचं काहीच नाही. पण माझ्या वडिलांची मी राशी का देवा, आपले वडील वारकरी आहेत, त्यांचं स्वप्न आहे ते मंदिर सगळ्याला सोबत घेऊन आणि दरवर्षी तेवढ्या ताकदीनं. ही भाग्यवान कुटुंबाची लक्ष्मी आहे. आज दादा असतील, भाऊ असतील, त्यांचा संपूर्ण परिवार, आईसाहेब असतील, हे सर्वसामान्य शेतकरी वारकरी माणसं आहेत. पण आज असो आईसा पुत्र दे गुंडान ज्याचा त्रिलोकी झेंडा. रमभाऊ तुम्ही भाग्यवान की अशी आई वडील चांगले तुम्हाला मिळाले, आणि आई वडिलांचंही भाग्य की असा कर्तबगार मुलगा त्यांना मिळाला. हे जुळून यावं लागतं, त्यावेळेस हे वैभव निर्माण होत असतं. आणि एवढं असून सुद्धा समाजाला सोबत घेण्याची कला, सगळ्यांना प्रेमानं सौजन्यानं. आणि आता मी काय त्यांच्या जवळच आहे का, पण तरी सुद्धा फक्त तारीख नाही, आधी मध्ये सुद्धा फोन असतो भाऊंचा, माऊली नाशिकला आले नक्की. हे प्रेम ज्याला म्हणतात, प्रेम प्रीतीचे बांधले. आणि अशी ही कला, पैसा महत्वाचा नाही, माणसं किती कमवली, माणसाची संपत्ती किती. आज मोठ्या तालुक्याला सप्ताह जमणार नाही, एवढा एकट्याने सप्ताह करणं ही काय सोपी गोष्ट आहे का मायबा. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आता आम्ही करतो, मंदिर बांधले तर दरवर्षी सप्ते करतो, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही ह्याला किती ताकद लावा लागते, किती कस लावा लागतो. हे फुकट हे वैभव निर्माण होत नाही. हे सगळे दिग्गज मंडळी आणायचे 8 दिवस, आणि नुसतं कीर्तन नाही, अन्नदान, ज्ञानदान, रामकथा, कशाचीच कमतरता नाही. अगदी तंतोतंत नियोजन. यालाच म्हणायचं निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. ही निष्ठा आहे, हा निर्धार त्यांनी केलेला आहे, आणि निष्काम आहेत, आणि भगवंताविषयी शुद्ध अंतकरणे त्याला म्हणायचं निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहू नये वास अनेकाचे. काय हे करायचं, एकीच प्रतीक आहे. तुम्हाला खरं सांगतो, आज एवढा पावसाचा कालावधी असून सुद्धा एवढा हजारो समाज मांडीला बसला, ही ज्ञानोबा तुकोबारांची ताकद आहे मायबाप. दुसरीकडे एवढी माणसं एकच होत नाहीत. यात्रेला बी पिऊन राडाय, जत्रेला बी दगडाने हाणामारी हिशोबाने, आणि जयंत्या सुद्धा जातीवाईज वाटून घेतल्या, तर सभेला बी पैसे देऊनच माणसं गोळा करावं लागते. ती बोंबाल त्यात 500 ठरलं आणि 300 दिलं. ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात. एवढा हजारो समाज एकत्र करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन हे तर कार्य केलं जातं. म्हणून एक राहायला शिका. आपण प्रथमतः भारतीय आहोत, आणि शेवट सुद्धा भारत. जात पात धर्म भेद या सगळ्या गोष्टी बाजूला काढा. माझ्या तुकोबाराने, ज्ञानोबाराने हे जे विचार आहे सगळाशी येते, हे अधिकार हा ज्ञानोबारांचा. मस्त टाळ्या वाजल्या बरं का सगळ्यांनी. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले सगळे. हा नाही तर परत सूर्य फुलावाने माना टाकले तर काय काय सुरुवातीला. आणि हे जे कार्य चालू धर्म कार्य आणि धर्माचं अधिष्ठान आज ज्ञानोबारांचं व्यासपीठ आहे. पण जगद्गुरु छत्रपतींच्या असणाऱ्या पुतळ्यासमोर हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा संपन्न होत आहे. आणि राजांना घडवण्याचं काम जिजाऊ मातेने केले. कसे घडलेत राजे? मॉनिटर मध्ये द्या आवाज, आम्हाला आवाजच येत नाही. फकवाजच ह्याच्यात सोडा. हॅलो
आहे